नमस्कार मित्रांनो, मी योगेश मने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, नुकतीच एम-पी-एस-सी कडून एक ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली आहे आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल गव्हर्नमेंट आय-टी-आय कॉलेजचे आणि जे टेक्निकल स्कूल्स आहेत त्यांच्या हेडमास्टर पदाची. जवळपास 132 व्हॅकन्सीज आहेत. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ग्रुप बीच्या पोस्ट आहेत आणि तुमच्यापैकी बरेच जण या पोस्टसाठी इलिजिबल आहे. त्यामुळे जर आपण इलिजिबल असो, आतापर्यंत काय करायचं, आली एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंटला आपण इलिजिबल आहोत, तर फॉर्म भरायचा, एक्झामला जायचं आणि एक्झाम देऊन यायचं. अशानं मित्रो सक्सेस मिळणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, जर फॉर्म आपण एखाद्या एक्झामचा फिलअप करत असेल, तर त्या एक्झामची तेवढ्याच सिरियसली तयारी करावी लागेल आणि तयारी जर करायची असेल, तर मग मार्गदर्शन लागतं आणि मार्गदर्शन करण्यासाठी या ॲडव्हर्टाइजमेंटला तुमच्यासोबत इग्नाइट अकॅडमी उभी आहे. तर आपण जो काही एम-पी-एस-सीचा सिलेबस असणार आहे या ॲडव्हर्टाइजमेंटचा प्रॉपर वेनं लाईव्ह फॉर्मॅटमध्ये शिकवणार आहोत आणि त्यासाठीच ही बॅच लॉन्च केली जाते. तर आपण बघू या बॅचमध्ये नेमकं तुम्हाला काय-काय मिळणार आहे आणि ही बॅच कशी असणार आहे, की काय टायमिंग असणार आहे, या सर्व गोष्टींबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापुढे घेऊन येतोय. तत्पूर्वी बघा मित्रो, आता जर ॲडव्हर्टाइजमेंट आली, तर या ॲडव्हर्टाइजमेंटचा पूर्ण फॉलोअप घेण्याचं काम हे इग्नाइट अकॅडमी मार्फत होतंय. सुरुवातीला मी आणि धनंजय सर एक लाईव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो होतो, तो की ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ॲड एक्सप्लेन केलेली होती. त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या एका विषयावर धनंजय सर व्हिडिओ घेऊन आलेले होते, तो म्हणजे एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया. तुम्ही जर कुठल्याही बाबतीत कन्फ्यूज असाल, तर तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला दिसेल. तो व्हिडिओ बघून लगेच घ्यायचा. नंतर परीक्षेची तयारी का करावी, या पोस्टला तुम्ही का अप्लाय केलं पाहिजे आणि तुम्ही आय-टी-आयचे प्रिन्सिपल किंवा टेक्निकल स्कूलचे हेडमास्टर का बनले पाहिजे, याबद्दल सुद्धा धनंजय सरांचा एक व्हिडिओ आहे. त्यानंतर तुमच्या या पोस्टसाठी काय सिलेबस असू शकतो आणि तो सिलेबस तुम्हाला कुठं मिळेल, कसा आहे, याबद्दल डिटेल एनालिसिस, एक्झामचा पॅटर्न कसा असू शकतो, याबद्दलचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल, तर आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉइन करा. त्या टेलिग्रामच्या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. त्यानंतर एम-पी-एस-सीची प्रोफाईल बनवताय, तर ती प्रोफाईल व्यवस्थितपणे बनली पाहिजे. कसं तुम्ही फॉर्म भरू शकता, याबद्दल बापू सरांनी 2 व्हिडिओज टाकलेले आहेत. हे व्हिडिओ नक्की बघा. तुमच्यापैकी बरेच जण वर्किंग आहे, त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे, की नॉन क्रिमिलियर कसं काढायचं, कोणाचं उत्पन्न वापरायचं, राईट? की फॅमिलीमध्ये नेमकं फॅमिली म्हणजे काय आणि फॅमिलीमधल्या कोणाकोणाचं उत्पन्न त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जातं. मॅरिड ज्या लेडीज आहेत त्यांनी कोणाच्या नावानं नॉन क्रिमिलियर काढायचं, या सर्व बाबतीतलं उत्तर देण्यासाठी बापू सरांचा एक नॉन क्रिमिलियरचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर ॲड झालेला आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे 120 नंबरची, 2025 ला आलेली प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि हेडमास्टर पदाची. आता ही आहे आपली बॅच. आता बॅचकडे येऊ. बॅचबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू, जेणेकरून तुम्ही जर बॅच जॉइन करताय, तर तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे की नेमकं आपल्याला या बॅचमध्ये काय मिळणार आहे. सर्वप्रथम बघा, की तुमचे जेवढे काही सेशन्स होणार आहेत, ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सेशन असणार आहे आणि बॅच कधी चालू होते, तर 1 ऑक्टोबर पासून गांधी जयंतीच्या दिवसापासून ही बॅच चालू होते. बॅचचा टायमिंग जो असणार आहे, तो 8:30 टू 10 PM सायंकाळी असणार आहे. सर्व वर्किंग प्रोफेशनल असता तुम्ही, कारण एक्सपिरियन्स लागतो. तर वर्किंग प्रोफेशनलच असणार आहात आणि टायमिंगही बॅचचा असा ठेवला, की दिवसाच्या एका वेळेला म्हणजे एंडला म्हणू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला पूर्ण दिवस बाकी गोष्टींसाठी युटिलाइज करता येईल, अभ्यासासाठी युटिलाइज करता येईल आणि सायंकाळी हे 8:30 ते 10 PM हे तुमचं 1.5 तासाचं सेशन चालेल. रेग्युलर सेशन असतील मंडे टू सॅटरडे. फक्त संडेला तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ऑफ मिळेल. सर्व बॅच ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. बॅचची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता. टेलिग्राम ग्रुपमध्ये ती सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल, की तुम्ही लॅपटॉपवर कसा कोर्स ॲक्सेस करायचा ते. लॅपटॉपवर सुद्धा कोर्स ॲक्सेस करू शकता. त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज असतील. कितीही वेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काहीही व्हिडिओ बघण्याचं लिमिट नसणार आहे. आणि बॅचची व्हॅलिडिटीचाही एक प्रश्न येतो, की सर व्हॅलिडिटी कधीपर्यंत असेल? तर तुमचा इंटरव्ह्यू गायडन्सचा प्रोग्राम सुद्धा या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. त्याची काही सेपरेट फीस होणार नाही.
तर तुमच्या इंटरव्ह्यू पर्यंत या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला मिळेल. राईट. जेव्हा तुमची एक्झाम होईल त्याचा इंटरव्ह्यू 1 वर्ष तर मिळणार, मिनिमम 1 वर्ष असणारच आहे. त्या व्यतिरिक्त जर यदा कदाचित एक्झाम मागे पुढे झाली तर तुमच्या इंटरव्ह्यू पर्यंत आपण या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला देतो. इंटरव्ह्यू पर्यंत, रिटर्न पर्यंत म्हणत नाही. इंटरव्ह्यूला काही रेफरन्सला लागलं, काही इंटरव्ह्यूचे गायडन्सचे सेशन ते सर्व या बॅचमध्ये होतील. त्यानंतर एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. राईट. सर्व एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्यांना हा सिलेबस शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. महाराष्ट्रात दुसरी कुठली अशी अकॅडमी नाही की ज्यांच्याकडे या सिलेबसला शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. तो आपल्याकडे ऑलरेडी आहे, कारण ग्रुप ए साठी हा आपण परिपूर्ण सिलेबस 2दा-3दा शिकवून झालेला आहे. फ्री पीडीएफ लेक्चर नोट्स. आता बघा, थेरॉटिकल कंटेंट आहे तर पीपीटी वर शिकवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला ती पीपीटी लगेच लेक्चर झालं आज 10:30 वाजता तुम्हाला ती पीपीटी तुमच्या लॉग इनला अपलोडेड मिळेल, जेणेकरून तुम्हाला 10च्या नंतर रात्री 11 वाजेपर्यंत जे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये सांगितलं की प्रिपरेशन कसं रिव्हिजन करायला आजच्या आजच संपवायचं आहे, तर ते पीपीटी तर लगेच अपलोड होईल. जसंही चॅप्टर फिनिश होईल, चॅप्टर फिनिश झाल्या मित्रो तुम्हाला एक नोट्स मिळेल जे की हँडआउट म्हणतो आपण याला काय म्हणतो आपण, हँडआउट म्हणतो. हे हँडआउट तुमचं या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होईल. जसं की एज्युकेशन सिस्टम इन इंडिया काय आहे, एज्युकेशन सिस्टम इन इंडिया हा तुमचा टॉपिक आहे. राईट. तो टॉपिक तुमचा संपला, 7-8 तासामध्ये संपते, समजा एका वीक मध्ये संपतो. 6 दिवस झाले, प्रत्येक सेशन नंतर पीपीटी अपलोड झाली तुमच्या लॉग इनला. जसंही तुमचा चॅप्टर संपलं हे हँडआउट तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये मिळेल. हे या फॉर्मॅटमध्ये येईल, जेणेकरून याला तुम्ही प्रिंट करू शकता आणि पुढे रिवाइज करू शकता. बाहेर कधीही कुठलीही नोट्स तुम्हाला यूज करण्याची गरज भासणार नाही. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हँडआउट इग्नाइट कडून मिळेल. तुमच्या लॉग इनला हे हँडआउट येईल. टेलिग्राम ग्रुपवर नाही, टेलिग्रामवर एक मी मॉडेल जे आहे ते तुम्हाला सेंड करू शकतो टेलिग्रामवर. बाकी हे तुमच्या लॉग इनला असणार आहे. जे आपल्या बॅचमध्ये एनरोल स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हे अवेलेबल असेल. राईट. तर हे तुम्हाला हँडआउट प्रत्येक चॅप्टर नंतर मिळेल, जे तुम्ही प्रिंट करून याच्यात तुम्ही स्पायरल बाइंडिंग मध्ये नोट्स बनवू शकता किंवा तुमच्या फाईलला लावू शकता. याला रेग्युलरली रिवाइज करायचं. मी सांगितलं होतं सर्व असिस्टंट प्रोफेसरला की बिलकुल तुमच्या रिसर्च पेपर सारखंच वाटेल अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे हँडआउट मिळून जाईल. राईट. चलो, तर हे झालं हँडआउट बद्दलचं. आता मित्रो, म्हणजे लेक्चर नोट्स कशा मिळणार हे लक्षात आलं. नंतर आहे टेस्ट सिरीज. जवळपास तुम्हाला 100 टेस्ट असतील. किती टेस्ट असतील? 100 टेस्ट असतील. याच्यातल्या फुल सिलेबस 10 टेस्ट असतील आणि चॅप्टर वाईज 90 टेस्ट असतील. चॅप्टर वाईज तुमच्या 90 टेस्ट असतील आणि फुल सिलेबस तुमच्या 10 टेस्ट असतील. जवळपास 3000 MCQs पर्यंत तुम्हाला या टेस्ट मिळतील. त्यानंतर चॅप्टर वाईज MCQ सॉल्विंग सेशन. चॅप्टर वाईज MCQ सॉल्विंग सेशन असणार आहे. जसं एज्युकेशन सिस्टम इन इंडिया हे चॅप्टर आहे. एखादं छोटं चॅप्टर असेल तर त्याच्यावर 50 MCQचं लेक्चर होईल. MCQs किती असतील? 50 समजा. राईट. जर एखादं मोठं चॅप्टर असेल तर सेशन 2 होतील. राईट. मोठ्या चॅप्टरवर सेशन किती होतील? 2 होतील. जवळपास 100 क्वेश्चन त्याच्यावर कव्हर केले जातील मोठ्या टॉपिकवर. हे व्हिडिओ लेक्चर सिरीज द्वारा केलं जाईल. राईट. तर अशा प्रकारे एवढे फीचर्स असलेली ही तुमची बॅच आहे आणि इग्नाइट अकॅडमी त्यांच्या क्वालिटीसाठी बिलकुल कमिटेड राहणार आहे आणि शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे ॲज अ मेंटॉर म्हणून. मी बॅचमध्ये शिकवतोच, पण त्याच सोबत मेंटॉरिंग साठीचे माझे सेशन्स कंटिन्युअस असतील. तुम्हाला काही गायडन्स करायचं असेल, कशी टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायची वगैरे, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला त्यासोबत असेल. हे बघा, आपला सत्कार समारंभ जे RTOचे विद्यार्थी होते त्या RTOच्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार समारंभ ठेवला होता. आमची ही अपेक्षा तीच आहे की तुमचाही सत्कार समारंभ तशाच प्रकारे व्हावा. जवळपास 132 ते 132 विद्यार्थी आमचेच तिथं ITI प्रिन्सिपल म्हणून लागलेले असावे. आमची ही आशा आहे. त्यासाठी आम्ही लागेल तेवढी मेहनत करायला तयार आहे. तुम्हालाही तेवढीच मेहनत करणं अपेक्षित आहे. आपला ग्रुप जॉईन केलेला नसेल तर ग्रुप लगेच जॉईन करून घ्या. राईट. एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स फॅकल्टी हे सर्व काही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मी स्वतः आहे, मंगेश कुलकर्णी सर आहे, धनंजय सरांचेही मेंटॉरिंग सेशन्स तुम्हाला असणार आहेत. त्याचसोबत परशुराम शिंदे सर सुद्धा त्या बॅचमध्ये शिकवणार आहेत. राईट. सेशनचा टायमिंग अनलिमिटेड असणार आहे. लेक्चर नोट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. टेस्ट सुद्धा तुमच्या 90 ज्या आहेत ते सब्जेक्ट वाईज आहे आणि 10 टेस्ट ज्या आहेत त्या तुमच्या फुल लेंथ असणार आहे. चॅप्टर वाईज MCQ सॉल्विंग सेशन असतील.
पुन्हा एकदा ही जी बॅच आहे या बॅचची फीस आपली आहे 7,000 रुपये, राईट. आणि ती फीस जी आहे ते पहिल्या फक्त 500 विद्यार्थ्यांसाठी 30% आपण डिस्काउंट देतोय. त्यानंतर या बॅचची फीस जी आहे ती ओरिजिनल जी 10,000 फीस आहे ती 10,000 ओरिजिनल फीस ही होणार आहे. त्यामुळे लगेच तुम्ही बॅच एनरोल करून घ्या, कारण आता बरेचसे ऍडमिशन झालेले आहेत आणि बॅच चालू होते ती 1 ऑक्टोबरला. त्यामुळे लगेच एनरोल करून घ्या. आता 2-3 दिवस राहिलेले आहे आणि 500 विद्यार्थी झाल्यानंतर बॅचची फीस ही 10,000 होते. सध्या ती फीस तुमची 6,999 रुपये असणार आहे. आणखीन कुठलीही काहीही अडचण असेल तर कमेंट नक्की करा. त्या कमेंटवर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो आणि इग्नाइट अकॅडमी सोबत बनून राहा. प्रत्येकानं इग्नाइट अकॅडमीचा जो ITF प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपलचा टेलिग्रामचा ग्रुप जो आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, हा टेलिग्रामचा ग्रुप तुम्हाला जॉईन लगेच करायचा आहे, जेणेकरून तुम्ही या ऍडव्हर्टाइजमेंटच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अपडेटेड राहाल. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.